Standard fourth, at the bottom of the ocean. What is there under the sea? The sea is very deep. There are many plants and animals in the sea. Some of them are very small. We cannot see them with our eyes. म्हणजेच समुद्र हा खूप खोल आहे आणि त्यामध्ये खूप सारे प्राणी व वनस्पती आहेत. काही इतक्या छोट्या आहेत की त्यांना आपण आपल्या डोळ्यांनी पाहूही शकत नाही. There are fish, turtles and many strange and beautiful animals in the sea. The largest of all animals is the blue whale. It lives in the sea. त्यामध्ये मासे, कासव आणि विचित्र व सुंदर प्राणी आहेत. तसेच सर्वात मोठा प्राणी हा ब्ल्यू व्हेल आहे. तो समुद्रामध्ये राहतो. There are many different types of plants in the sea. In some places, there are so many that it is like an underwater forest. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती समुद्रामध्ये आढळतात. काही ठिकाणी त्या इतक्या मोठ्या प्रमाणात असतात की जणू समुद्राच्या खाली एखादं जंगलच आहे असं वाटतं. A very big sea is called an ocean. If we go deep down in the ocean, there is no sunlight. It is dark and quiet. मोठ्या समुद्राला महासागर असे म्हणतात. आपण जेव्हा महासागराच्या तळाशी जातो तेव्हा तिथे सूर्यप्रकाश नसतो. तसेच तिथे शांतता व अंधार असतो. Bottom of the ocean is known as ocean floor. The ocean floor is not flat, just as we see mountains and valleys and plains on land. There are mountains and plains and also deep trenches in the ocean floor. समुद्राच्या तळाला समुद्र तळ असे म्हणतात. समुद्र तळ हा कधीही सपाट नसतो. आपण जसे जमिनीवरती पर्वत, दरी आणि मैदान पाहतो तसेच पर्वत व मैदान तसेच काही ठिकाणी खोलगळी या समुद्र तळाशी असतात. When the top of such mountains rises out of ocean water, it forms as Iceland. पर्वताचा माथा असा समुद्रातून वरती येतो तेव्हा ते एक बेट बनते. त्यालाच आइसलँड असेही म्हटले जाते. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.